काय सांगाल ही कसं काय झालं घटना ही आणि कधी झाली? साधारणतः 4-5 दिवस झाले. 4-5 दिवसाच्या वेळेस तिथं वरती एक कडा आहे, तो वरती शेंड्यावरती थोडासा तो ढासळला. हां. तर त्याच्यानंतर आज काही नागरिकांना असं दिसण्यात आलं की आलमेच्या बाजूला पण थोडाफार कोसळलेलं दिसतोय. त्यांनी पण ते पाहिलेलं आहे. थोडेफार दगड पण ह्या साईडला आलेले. पण इथले आपली वाडी वस्तीचे गोरगरीब लोक आहेत, यांना भीतीचं वातावरण झालेलं आहे. त्यासाठी आपण शासनाला काहीतरी याच्या बाबत थोडंफार माहिती द्यावा अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे. तुमची काय मागणी नक्की आहे याच्याबद्दल? काय याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. आता कुठेतरी डोंगर कोसळतोय, मग याला कुठेतरी आडकूड काहीतरी केलं पाहिजे. काही ठिकाणी आपण पहा, आता घाटामध्ये गेल्याच्यानंतर आपण जाळी लावतो. अशा माध्यमातून कुठेतरी जाळी वगैरे लावणे किंवा तिथं आडकूड कसं बांधकाम वगैरे थोडंफार तरी करणे. आमच्या ही आदिवासी समाज आहे, ह्या समाजाला थोडासा कुठेतरी आधार भेटेल त्या दृष्टिकोनातून आपण हे सरकारने काहीतरी नियोजन केलं पाहिजे. सरपंच, तुमची काय मागणी याबद्दल? तुम्ही काय याबद्दल पाठपुरावा केला का नाही? काय केलं? आम्ही याबद्दल आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही. हां. आता ही 2 दिवसापूर्वी जी घटना झाली ती आज आमच्या कानावर आली. आम्ही संबंधित आमच्या ग्रामपंचायत लेटरबरोबर संबंधित अधिकाऱ्यांशी, तहसीलदार असतील, बिडो साहेब असतील, त्यांना आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवरती आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत, जेणेकरून इथं कोणताही मानवी जीवनाला धोका होणार नाही याची कशी आपल्याला काळजी घेता येईल, किंवा वेळ आलीच तर त्या कुटुंबाचं स्थलांतरसुद्धा करण्याची जर गरज पडलीच ती सुद्धा आम्ही करण्याला प्रशासनाला आम्ही भाग पाडणार आहोत. आणि कोणत्याही प्रकारची या ठिकाणी जीवितहानी होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊन सर्वसामान्य आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत.